सातारा न्यूज। निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। दहिवडी नगरपंचायतीचे कर्मचारी संदीप मोहन आवटे यांना उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी अपमानास्पद शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी दहिवडी नगरपंचायतीचे कर्मचारी आक्रमक झाले असून ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। याबाबत त्यांनी मुख्य अधिकारी कपिल जगताप यांना निवेदन दिले आहे। त्यांनी लिहिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की संदीप मोहन आवटे या कर्मचाऱ्यावर उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी तुपेवाडी येथे नगरपंचायतीची विद्युत लाईट नसताना चुकीच्या पद्धतीने बल्ब लावण्यास सांगितले। या दरम्यान त्यांनी सदर कर्मचाऱ्यास अपमानास्पद शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। हा प्रकार निंदनीय आहे। असे प्रकार वारंवार घडत असून नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे। ओळख कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही अनधिकृत कामं करण्यास नकार दिल्यास आम्हाला कामावरून घरी जाण्याची धमकी दिली जात आहे। त्यामुळे मी तणावात असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे। आम्हा सर्व गरीब कर्मचाऱ्यांचे आपण मायबाप आहात। या झालेल्या प्रकारात आम्हाला न्याय मिळावा असे सर्व कर्मचाऱ्यांनी सहीचे निवेदन दिले आहे। तसेच संदीप मोहन आवटे यांच्यावर झालेल्या अपमानाबाबत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी 2 दिवसात लेखी माफी मागावी। उपनगराध्यक्षांचा लेखी माफीनामा न मिळाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या निवेदनात केली आहे। नमस्कार, मी सचिन कदम, लेखापाल दहिवडी नगरपंचायत दहिवडी, महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचा राज्य उपाध्यक्ष या नात्याने काल जी दहिवडीमध्ये निंदनीय घटना घडली, नगरपंचायत कर्मचारी संदीप आवटे यांना माननीय उपनगराध्यक्ष यांच्याकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळीसारखा प्रकार घडला। सदर घटनेचा मी सर्वप्रथम संघटनेच्या वतीनं, आमच्या दहिवडी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। आज या दहिवडीची सेवा करताना आज माझे हे कर्मचारी सर्वत्र जीवाची बाजी लावून काम करत असतात। कोरोनासारखा विषय आला, कुठलीही आपत्कालीन परिस्थिती असताना ही लोक अर्ध्या रात्री उठून पळत असतात। ही लोक पळत असताना आज लोकप्रतिनिधींकडून अशी घटना घडणं ही निश्चितच निंदनीय बाब आहे। याबाबत माननीय मुख्याधिकारी साहेब, जिल्हा प्रशासनाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे संघटना या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि कर्मचाऱ्यांवरती असा झालेला अन्याय हा संघटनेमार्फत खपवून घेतला जाणार नाही। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय हक्क मिळवून द्यावा आणि हा न्याय हक्क मिळवून देताना त्याची कुचंबना ज्यांच्यामार्फत केली जाते तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।